हाय फ्रेंड्स, मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण व्हेज थाली कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर मग करूया सुरुवात। आता श्रावण सोमवार चालू आहे, तर उपवास सोडण्यासाठी काहीतरी स्पेशल हवं, म्हणून ही थाली ट्राय करून बघा। तर मी तर सुरुवातीला एक पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून ऑइल घेतलं आणि 3 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत। तर हे छान असे रफली चॉप करून घेतले आहेत। हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। मसाला तयार करतोय आपण। याला बिलकुल कलर वगैरे चेंज करायचा नाही, याचा असे ट्रान्सपरंट झाले पाहिजे तेवढेच आपल्याला भाजायचे आहेत। आणि याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत। हे छान आपल्याला असं परतून घ्यायचं आहे। पाहू शकता बिलकुल मी याचा कलर चेंज करणार नाही। तर हे छान असं परतून झालं की मग आपण याच्यामध्ये टोमॅटो ॲड करूया। तर याच्यामध्ये आपल्याला 2 मोठ्या आकाराचे लाल जरीत टोमॅटो कट करून घ्यायचे आहेत आणि तेही रफली कट करायचे आणि त्याच्यामध्ये आपण परतायला टाकूया। तर परतून घेऊया छान असे। तर हा सॉफ्ट होण्यासाठी लवकर आपण झाकण ठेवून एक 5 मिनिट शिजवून घेऊया। तर आता पाहू शकता तुम्ही किती छान असे सॉफ्ट झालेले आहेत आपले टोमॅटो। आपल्याला असंच हवं आहे मसाल्यासाठी। तर आता आपण हे थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया, जेणेकरून थंड होईल, मग नंतर आपण मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊया। पाहू शकता किती छान असे सॉफ्ट झाले आहेत टोमॅटो। तर मी सेम पॅन मध्ये 2 टेबलस्पून ऑइल घेतला आहे। याच्यामध्ये आपण पनीर थोडंसं फ्राय करून घेऊया, थोडंसं भाजून घेऊया, कारण असं कच्चं पनीर मला तरी आवडत नाही किंवा माझ्या घरच्यांनाही आवडत नाही, म्हणून थोडंसं मी परतून घेते। थोडंसं त्याला असा कलर येऊसपर्यंतच फक्त भाजते, जास्त नाही भाजत। जास्त भाजल्यावर काय होतं, ते असं रबर सारखं असं चिवी होतं, म्हणून जास्त नाही भाजत, थोडासा कलर चेंज करते। पाहू शकता असा कलर आला की मग आपण काढून घ्यायचा आहे। तर आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे पनीर। तर सेम पॅन मध्ये आता आपण श्रावणी घेवड्याची भाजी तयार करून घेऊया। तर श्रावण महिना चालू आहे, तर श्रावणी घेवड्याची भाजी झालीच पाहिजे, त्याला इंग्लिशमध्ये फ्रेंच बीन्स असं म्हणतात। तर मी 1 टेबलस्पून तेल, त्याच्यामध्ये ½ टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरं घेतले आहेत। हे छान असे फुलले की मग याच्यामध्ये 1 मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे, तो छान बारीक कट करून घेतला आहे। आणि हा छान परतला की मग याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घेतली आहे। ही छान अशी परतून घेऊया आपण। गॅसची फ्लेम आता मीडियमच ठेवायची, जास्त हाय ठेवू नका, आपला मसाला करपून जाईल। तर याच्यामध्ये 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे मी, तोही छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। हा थोडासा परतला की मग आपण याच्यामध्ये सुके मसाले ॲड करूया। तर मी इथं लाल मिरची पावडर 1 टीस्पून वापरते, 1/4 टीस्पून हळद आहे, 1 टीस्पून धनेपूड आहे आणि हे छान आता मिक्स करून घेऊया। थोडासा कढीपत्ता विसरले होते मी स्टार्टिंगला टाकायचा, तर कढीपत्त्याचे एक 5-6 पानं टाकले आहेत आणि कलर येण्यासाठी लाल काश्मीरी मिरची पावडर यूज केली आहे मी, नाही टाकली तरी चालेल, ती ऑप्शनल आहे, कलरसाठी आहे फक्त। आणि हे छान मसाले परतून घेऊ आपण। आणि लवकर परतण्यासाठी आपल्याला मीठ आपण याच्यामध्ये लगेच ॲड करून घेऊया। चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं। मग आपलं मीठ टाकलं की काय होतं, पटकन आपला मसाला परतला जातो। पाहू शकता किती छान असं तेल सुटलं आहे आपल्या मसाल्याला। तर मी हा तिथं पाव किलो श्रावणी घेवडा म्हणजेच फ्रेंच बीन्स घेतले आहेत, हे पाव किलो आहेत। हे आता याच्यामध्ये आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया। आणि याला एक आपण मिक्स झाल्यानंतर एक 3 ते 4 मिनिट असेच वाफवून घेऊया, मग नंतर पाणी टाकून आणखी एकदा आपल्याला वाफवायचे आहेत। तर आता असेच बिना पाण्याचेच 3 ते 4 मिनिट आपण वाफवून घेऊ आणि मग नंतर पाहू शकता असं तेल किती छान असं सुटलं आहे साईडनी। तर याच्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि मग हे छान असं आणखी एकदा मिक्स देऊ आपण याला। आणि मग आणखी
8 ते 10 मिनिट आपल्याला असं झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती किंवा मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, कारण थोडा वेळ लागतो शिजवण्यासाठी याला, म्हणून 8 ते 10 मिनिट तरी लागतील, कमीत कमी 8 मिनिट तर लागतीलच. तर तो शिजतोय तोपर्यंत आपण मटर पनीरचे जो मसाला आहे तो आपण मिक्सरमधून काढून घेऊया. तोपर्यंत याच्यामध्ये आपल्याला बिलकुल पाणी ॲड नाही करायचं, विदाऊट पाण्याचं असंच मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता किती फाईन पेस्ट झालेली आहे आपली जो मसाला आहे त्याची. टोमॅटोमध्ये खूप मॉइश्चर असतं, त्याच्यामुळे पाण्याची गरज नाही लागत आपल्याला मिक्सरमधून ग्राइंड करताना. खूप छान झाला आहे. तर ठेवूया आपण हा साईडला. भाजी पाहूया आपली श्रावणी घेवड्याची शिजली का ते. तर भाजी पूर्णपणे आता पाणी त्याच्यामध्ये झालेलं आहे, आटलेलं आहे पाणी. तर आता भाजी शिजली का ते पण पाहूया. तर मग भाजी शिजली की याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहोत. तर असं पाणी आटलं की भाजी शिजत आल्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये 2 टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे आणि एक मिक्स देऊ. आणि याच्यामध्ये असं शिजत आली म्हणजे पूर्ण त्यावेळेस अर्धा टीस्पून गरम मसाला ॲड करायचा, सगळ्यात शेवटी ॲड करायचा प्रत्येक वेळी गरम मसाला, सुक्या भाजीमध्ये पण आणि पातळ भाजीमध्ये पण. आणि थोडीशी कोथिंबीर थोडीशी वरतून टाकू आणि मिक्स देऊ आपण याला एक छान. आता आपली भाजी रेडी झालेली आहे. गॅस बंद केलेला आहे मी, साईडला ठेवून देऊया. मी एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून बटर घेतला आहे आणि 2 टेबलस्पून ऑइल घेतला आहे. हे आहे मटर पनीरची भाजी आपण करतोय. तर याने काय होतं, बटरनी खूप असं हॉटेलसारखं छान असं फ्लेवर येतो भाजीमध्ये, म्हणून बटर ॲड केला आहे मी. नसेल करायचं तर फक्त तेल घेतलं तरी चालेल तुम्ही. तर मी याच्यामध्ये 1 टीस्पून जिरं घेतलं आहे आणि 1 तेजपत्ता घेतला आहे, तो असा कट करून टाकलेला आहे. जिरं फुलले की मग आपण जो मसाला रेडी करून ठेवला होता ग्रेव्हीसाठी, तो आपण मसाला याच्यामध्ये ॲड करून घेऊया. आणि आपल्याला फुल फ्लेमवरती हा मसाला परतून घ्यायचा आहे. पाहू शकता पाणी न टाकल्यामुळे बिलकुल असे त्याचे जे असे तडतड पाणी असं उडतं याच्यामध्ये तेलामध्ये टाकल्यावर, तसं उडत वगैरे काहीच नाही आहे मसाला टाकल्यावर. याच्यासाठीच पाणी टाकायचं नाही आपण मसाला कधी करताना मिक्सरमध्ये. छान असं परतून घेऊ. साईडने असं तेल सुटायला लागलं थोडंसं, एक 2-3 मिनिट छान परतला की मग आपण याच्यामध्ये सुके मसाले ॲड करून घेऊया. तर मी 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे कलरसाठी, 1 टीस्पून लाल मिरची पावडर आहे आपली रेग्युलर आणि 1 टीस्पून धनेपूड आहे. हे छान असे मिक्स करून घेऊया. पाहू शकता छान असे मसाले मिक्स झालेले आहेत. याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूया आणि अर्धा चमचा गरम मसाला ॲड केला आहे मी. तर तुम्ही कुठलाही मसाला ॲड करू शकता तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो, किचन किंग मसाला किंवा मटर पनीर मसाला कुठलाही. तर मी इथं गरम मसाला ॲड केला आहे. थोडंसं पाणी टाकून थोडीशी आपण शिजवून घेऊया ग्रेव्ही. पाणी जर नाही टाकलं तर मग खाली चिकटला जातो मसाला. तर आता आपण एक 3 ते 4 मिनिट आपल्याला लो फ्लेमवरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट शिजवून घेऊया आपण मसाला. पाहू शकता किती छान कलर आलेला आहे. तर आता आपल्याला जेवढं पाणी हवं आहे ग्रेव्हीमध्ये तेवढं आपण पाणी याच्यामध्ये टाकून घेऊया. तर मला जास्त पातळ नव्हती भाजी करायची, ग्रेव्हीच पाहिजे होती मला, म्हणून मग मी जास्त पाणी नाही ॲड केलेलं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त कमी करू शकता. आणि मी याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली 1/4 टीस्पून, जेणेकरून टोमॅटोचा जो आंबटपणा असतो तो जातो. आणि पाणी टाकल्यानंतर आपल्याला आणखीन एक 5 मिनिट छान अशी आपली ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे आपल्याला. पाहू शकता आता किती छान असं आपल्याला तरी आली आहे भाजीला आणि एकदम कलरही सुरेख आलेला आहे. थोडंसं एक आपण स्पॅच्युलाने मसाल्याला थोडं हलवून घेऊया ग्रेव्हीला आणि मग याच्यामध्ये पनीर ॲड करू, जे आपण भाजून ठेवलं होतं पनीर ऑलरेडी. आणि 1 कप मटर आहे, हे फ्रोझन मटर आहेत. तुम्ही रेग्युलर फ्रेश मटर जरी आपले वापरले तरी चालते. फक्त जेव्हा आपण ग्रेव्ही शिजायला टाकतो
तेव्हाच आपण मटर ॲड करायचे, अगोदरच पाणी टाकून जेव्हा शिजवतो तेव्हाच ॲड करायचे. तर आता आपली भाजी रेडी झालेली आहे. फक्त आपल्याला 3 ते 4 मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे. पनीर टाकल्यानंतर जास्त वेळ शिजवायची नाही. पनीर मग रबरसारखं होतं, म्हणून जास्त वेळ नाही शिजवायची. लक्ष करून 3 ते 4 मिनिटं शिजवून घेतलेली आहे मी. तर आपली भाजी रेडी झालेली आहे. आपण साईडला ठेवून देऊया. तर आता थाली म्हटलं की आपल्याला गोडाचा पदार्थ आलाच पाहिजे. तर मी इथे एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून तूप घेतलं आहे आणि 1 वाटी रवा घ्यायचा आहे. तर आपण रवा बनवतोय, शिरा बनवतो आहे. तर 1 वाटी रवा घेतला आहे. हा छान असा आपल्याला लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे. असा थोडासा कलर चेंज होईपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचा आहे रवा. आणि गॅस फुल करून भाजून नका घेऊ, त्याचा फ्लेवर चांगला नाही येत. तर लो फ्लेमवरती छान असा भाजून घेतलेला आहे मी रवा. पाहू शकता तुम्ही आता कलर किती सुंदर आला आहे त्याला. असा कलर आला की मग आपल्या आवडीचे जे ड्रायफ्रुट्स असतात ते आपण याच्यामध्ये घालू शकतो. तर मी इथं काजू, बदाम आणि थोडेसे किशमिश घातले आहेत. आणि आता याच्यामध्ये गरम केलेलं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. तर 1 वाटी रवा आहे, तर त्यासाठी मी दीड वाटी गरम पाणी यूज केलं आहे. मला सुट्टा हवा होता जास्त, म्हणून मी 1.5 वाटी वापरला आहे. तुम्हाला जर सुट्टा नको असेल तर 2 वाटी पाणी वापरू शकता. 1.5 वाटी मी पाणी वापरलं आहे याच्यामध्ये. आता पूर्ण पाणी जोपर्यंत रवा ऑब्झर्व करत नाही तोपर्यंत आपल्याला साखर ॲड नाही करायची. पाहू शकता आता पाणी पूर्ण ऑब्झर्व केलेलं आहे रव्याने. तर आता याच्यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे. तर 1 वाटी रवा असेल तर अर्धी वाटी साखर मी घातलेली आहे. तुम्हाला कमी किंवा जास्त तुम्ही करू शकता आवडीप्रमाणे. 1 टेबलस्पून पुढे किंवा 1 टेबलस्पून मागे असंही करू शकता. तर आता आपल्याला एक 5 ते 6 मिनिट छान असा बारीक गॅसवरती वाफवून घ्यायचा आहे शिरा. आणि पाहू शकता वाफवल्यानंतर किती सुंदर झाला आहे बघा. एकदम सुट्टा आणि मोकळा मोकळा शिरा झालेला आहे. तर आता आपला शिराही रेडी झालेला आहे. मी चपाती ऑलरेडी रेडी करून ठेवलेल्या आहेत. तर याच्यामध्ये मी 2 विलायची टाकलेल्या आहेत फोडून. आपल्या चपाती रेडी झालेल्या आहेत. मी बीटरूटच्या चपाती केल्या आहेत. रेग्युलर जे आपण चपाती बनवतो त्याच कणकेमध्ये 1 बीटरूट किसून घातलेला आहे. तर छान अशा चपात्याही रेडी झालेल्या आहेत. तर आपण थाली आपली पूर्ण रेडी झालेली आहे. तर जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी मीनाज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन बटनही प्रेस करा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. तर वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.